नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसालेदार आणि क्रीमी काजू करी, जी प्रत्येक घासात मऊ आणि रिच ग्रेव्हीची परफेक्ट चव देते। तर सर्वात अगोदर मी इथे एका पॅनमध्ये 2 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे आणि 1/4 कप काजू घेतलेले आहे आणि काजू सॉफ्ट होईस्तोवर आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर जोपर्यंत काजू आणि कांदा बॉईल होतो आहे तोपर्यंत आपण इथे 2 टोमॅटो, काही हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि त्याचबरोबर लसणाच्या काही पाकळ्या ह्यांची पेस्ट करून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, ही जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये तुम्ही मटर पनीर, मिक्स व्हेज, मशरूम मसाला, पनीर मसाला, काजू पनीर, पनीर लवाबदार अशा वेगवेगळ्या रेसिपीज करू शकता। आता इथे मी एका कढाईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला थोडेसे काजू जे आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून काजूची चव अजूनच रिच येईल। तर जेव्हा आपण काजू फ्राय करत असतो तेव्हा गॅस अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे, जेणेकरून काजू जास्त फ्राय होणार नाही, कारण काजू जास्त फ्राय झाले तर त्याचा कडवट असा टेस्ट येतो। त्यामुळे ह्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता हे मी काजू काढून घेते आहे आणि चला पाहूयात पुढची कृती। तर मैत्रिणींनो, ह्याच कढाईमध्ये मी थोडंसं अजून तेल ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत। खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ॲड करू शकता। तर ही जी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते व्यवस्थित शिजणं अगदी गरजेचं आहे, त्यामुळे मंद आणि मीडियम गॅसवरती तुम्हाला सगळे मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि ह्याला छान तेल सुटलं की त्याच्यानंतर आपण जी टोमॅटोची ग्रेव्ही बनवली होती ती ॲड करणार आहोत आणि हिलाही तेल सुटेस्तोवर आपण शिजवून घेणार आहोत। रेस्टॉरंटसारखी चव हवी असेल तर मसाल्यांना परफेक्ट शिजवणं खूप गरजेचं आहे आणि मंद गॅसवरती शिजवल्यानंतर रेसिपी अगदी छान होते। तर हे टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ती छान शिजल्यानंतर मी आपले बेसिक मसाले ॲड केलेले आहेत। अजून छान रंग येण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकू शकता, जेणेकरून मस्त लालसर असा रंग आपल्या भाजीला येतो। तर ही जी रेसिपी आहे ही परफेक्ट आहे। नेहमी त्याच रेसिपी करून कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने एकदा नक्की रेसिपी करून बघा। मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। तसेच मराठी मंच या चॅनलवरती मी वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही एकदा नक्की पहा। तर जे आपण काजू आणि कांदा बॉईल करून घेतला होता त्याची आता मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही टोमॅटोची ग्रेव्ही पूर्ण व्यवस्थित शिजल्यानंतर टाकलेली आहे। आता ह्याच्यामध्ये काजू आहे जे की कढाईला खाली चिटकतात, त्यामुळे आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून कढाईला हा काजू जो आहे तो चिटकणार नाही आणि ह्यालाही छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं त्याला शिजवल्यानंतर इथे मी घेतलेली आहे कसुरी मेथी आणि कसुरी मेथी नेहमी वापरताना ह्याला भाजून आणि छान असे पावडर करून घ्यायचे आहे आणि ह्याच नंतर आपण जे काजू फ्राय करून घेतले होते हे ॲड करायचे आहे। आता आपल्याला ॲड करायची आहे गरम पाणी, कारण की काजूमुळे ह्याची ग्रेव्ही जी आहे ती अगदी थिक होते, त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला। तर पाणी ॲड करताना नेहमी भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करा, जेणेकरून तुमच्या भाजीची चव बदलणार नाही। आणि 2 ते 3 मिनिटं ह्याला उकळी आल्यानंतर आपली काजू करी बनवून तयार आहे। आता इथे मी घरचीच क्रीम यूज केलेली आहे, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम देखील वापरू शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।